तर उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। पण जवळ येत आहोत आणि सोबत येऊ अशी देखील परिस्थिती नसल्याचं फडणवीस म्हणाले। ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांनी हे स्पष्टीकरण दिलंय। लोकसत्ताच्या मुलाखतीत उद्धवजी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा एकदा सौहार्दाचे संबंध निर्माण होत आहेत, हे कितपत खरं आहे असा सवाल फडणवीसांना विचारण्यात आला होता। ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सौहार्दाचे संबंध तयार होत आहेत, त्याच्यामुळे काही एक चर्चा आहे, कितपत खरी खोटी काय ते मिलिंद नार्वेकर बसले आहेत, त्यांना माहिती असेल, त्यांनीच हा प्रश्न विचारायला सांगितलं। उद्धवजींची माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे, त्याच्या व्यतिरिक्त कधी भेट झाली नाही। साऊथ इंडियामध्ये जसं नेते एकमेकाचे जान के प्यासे अशी जी परिस्थिती ती महाराष्ट्रात फारशी कधी राहिली नाही। संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही आहे, पण याचा अर्थ आता काही आम्ही जवळ येतोय आणि आम्ही त्यांना घेणार आहोत वगैरे अशी काही परिस्थिती नाही। तर मुलीची 10वीची परीक्षा संपल्यानंतर वर्षावर जाणार असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिलेली आहे। शिंदे साहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे, त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती। दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी 10व्या वर्गात आहे, 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते, त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ, म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही। परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल।